हाय, मी आहे सुमा आणि आज आपण बघणार आहोत मिरचीची चटणी कशी बनवायची. तर मिरचीची चटणी बनवण्यासाठी इथे मी 2 किलो शंकेश्वरी मिरची घेतलेली आहे आणि अर्धा किलो बेडगी मिरची घेतलेली आहे. आणि व्हिडिओमध्ये जसं दाखवत आहे तसं आपल्याला मिरचीचे देठ अर्धा तोडून अर्धा तसंच ठेवायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला मिरची पुन्हा उन्हात वाळू घालायच्या. ह्या मिरच्या मी 8 दिवस उन्हात वाळू घातल्या होत्या आणि 8 दिवस वाळून झाल्यानंतर ह्याची मी मिरची केली होती. त्यानंतर इथे मिरची करण्यासाठी मी 2 किलो कांदा घेतलेला आहे आणि 2 किलो कांदा आपल्याला स्लायसेसमध्ये कट करून घ्यायचे आहेत. जसं व्हिडिओमध्ये दाखवत आहे तसं आपल्याला हा कांदा कट करून घ्यायचा आहे. तुम्हाला जर दुसऱ्या पद्धतीने कट करायचा असेल तर तुम्ही त्या पद्धतीने देखील कट करू शकता. त्यानंतर हा कांदा आपल्याला आता काय करायचा आहे, तळून घ्यायचा आहे. तर कांदा तळून घेण्यासाठी इथे मी 1 किलो तेल घेतलेलं आहे आणि त्यामध्ये आपण सगळा जो कांदा आहे तो कांदा घालणार आहोत. आपल्याला कांद्याला प्रत्येक 2-2 मिनटाला हलवत राहायचं आहे. तुम्ही असंच कांदा ठेवून जर ठेवला तर तो कांदा काय पूर्णपणे जळून जाईल. तर आपल्याला काय करायचं आहे, प्रत्येक 2 मिनटाला हा कांदा जो आहे तो हलवत राहायचा आहे. आपल्याला कांदा तोपर्यंत तळून घ्यायचा आहे जोपर्यंत कांद्याचा जो कलर आहे तो कलर ब्राऊन होत नाही, म्हणजेच बदामी कलर त्याला येत नाही. बदामी कलर आल्यानंतर आपल्याला गॅस बंद करून हे थंड होण्यासाठी ठेवून द्यायचं आहे. त्यानंतर मी इथे लसूण घेतलेला आहे आणि लसूणच्या आपल्याला काय करायचे आहे तर पाकळ्या करून घ्यायच्या आहेत. लसूणच्या पाकळ्या करून झाल्यानंतर आपल्याला ह्या लसूणला जे आहे तेल लावायचं आहे. इथे मी 1.5 चमचा तेल घेतलेलं आहे आणि 1.5 चमचा तेल घेतल्यानंतर व्हिडिओमध्ये जसं दाखवत आहे तसं त्याप्रकारे आपल्याला लसूणला सगळं तेल लावून घ्यायचं आहे. चांगल्या प्रकारे तेल लावून आपल्याला इथे लसूणला घ्यायचं आहे. तेल लावून झाल्यानंतर आपल्याला हे जे लसूण आहे ते उन्हात वाळण्यासाठी ठेवायचं आहे. हे लसूण जे आहे मी 2 तासासाठी उन्हात वाळण्यासाठी ठेवलं होतं आणि वाळून झाल्यानंतर हे जे लसूण आहे ते आपण लसूण काय करायचं आहे हे पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसेलच, म्हणजे थोड्या वेळात मी तुम्हाला दाखवेल. आता हे आता लसूण वाळून झालेलं आहे, म्हणजे 2 तास झालेले आहे. त्यानंतर अशा वडणीत आपल्याला हे लसूण घ्यायचं आहे आणि जसं व्हिडिओत दाखवत आहे तसं त्याप्रकारे आपल्याला हे लसूण आपटून घ्यायचं आहे. वडणीमध्ये घातल्यानंतर तुमच्या घरात कुठलंही कापड असेल, वडणी असेल, काही असेल तर तसं ते तुम्ही लसूण त्यामध्ये घालून अशा प्रकारे आपटून घेऊ शकता. अशा प्रकारे केल्यानंतर काय होतं, लसूणची जी वरची साल आहे ती बऱ्यापैकी निघून जाते. म्हणजे जी आपली जी मेहनत आहे ती मेहनत काय होते, जास्त आपल्याला करावी लागत नाही. थोड्याच मेहनतीत आपलं भरपूर काम होतं. तर तुम्ही बघू शकता लसूणचं बऱ्यापैकी जी वरची साल आहे ती निघून गेलेली आहे. तर अशा केल्यानं ते लसूणची जी साल आहे ती निघून जाते. त्यानंतर इथे मी अर्धा किलो खोबरं घेतलेलं आहे. कधीही लक्षात ठेवा, खोबरं जेव्हा तुम्ही बाहेरून आणता तेव्हा खोबरं चांगल्या प्रकारे आपल्याला स्वच्छ पुसून घ्यायचं आहे आणि त्यानंतरच कट करायचं आहे. एक जण असे असतील किंवा मी बघते बऱ्यापैकी असंच कट करून वगैरे घालतात, तर तसं नाही करायचं आहे. आता जिने घालत नसेल तर चांगलीच गोष्ट आहे, खरं जे घालतात मी त्यांच्यासाठी सांगते. तर ते चांगल्या प्रकारे स्वच्छ पुसून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला हा जो खोबरा आहे तो कट करून घ्यायचा आहे. तुम्हाला जशा पद्धतीने हवा आहे तशा पद्धतीने तुम्ही कट करू शकता किंवा तुम्ही खिसून पण घेऊ शकता. इथे मी जो खोबरा आहे तो कट करून घेतलेला आहे. तुम्हाला जर खिसून पाहिजे असेल तर तुम्ही खिसूनही घेऊ शकता. इथे आता कट करून माझं खोबरं झालेलं आहे आणि त्यानंतर आता पुढचं जे साहित्य आहे ते आपण बघूया की पुढचं साहित्य काय लागतं. तर आपण इथं आलं पण जे आहे ते आलं घेतलेलं आहे आणि आपल्याला काय करायचं आहे, आलं जे आहे आल्यावरची जी साल असते ती साल पूर्णपणे आपल्याला काढून घ्यायची आहे. पूर्णपणे साल काढून झाल्यानंतर हे जे आलं आहे ते आपल्याला मिक्सरमध्ये पिसून घ्यायचं आहे किंवा तुम्ही खिसून पण घेऊ शकता. तर आता आपण जे कांदा होता तळलेला तो इथं कांदा घेतला आहे आणि त्यानंतर लसूण जे होतं ते लसूण आणि त्यानंतरनं आलं, ह्या तिन्ही गोष्टी आपल्याला ह्यामध्ये घालायच्या आहेत आणि आपल्याला ह्यामध्ये अजिबात पाणी वापरायचं नाही आहे. आणि तुम्ही जर पाणी ह्यात वापरला तर तुमची चटणी जी आहे ती पूर्णपणे खराब होऊन जाईल. त्यामुळे आपल्याला पाणीचा जराही यूज ह्यात करायचा नाही आहे. चटणी करताना कोणत्याच ठिकाणी आपल्याला पाणीचा यूज करायचा नाही आहे. तर हे असंच जर तुम्ही मिक्सर ग्राइंडरमध्ये ग्राइंड करायचं म्हटलं तर ते होत नाही. त्यामुळे आपण इथं मोठ्या मिठाचा वापर करत आहोत. मोठ्या मिठाचा वापर केल्यानं काय होतं, ते ग्राइंड होण्यास मदत होते, म्हणजे लवकर ग्राइंड होऊन जातं. तर या सगळ्या गोष्टी घातल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, हे ग्राइंड करून घ्यायचं आहे. आता जसं व्हिडिओमध्ये दाखवते तसं बारीक एकदम ग्राइंड झालं पाहिजे.
तर हे ग्राइंड होऊन झालेलं आहे आपल्याला आणि सगळ्या गोष्टी आपल्याला अशाच ग्राइंड करून घ्यायच्यात. म्हणजे कांदा, आलं आणि त्यानंतर लसूण या तिन्ही गोष्टी आपल्याला मिक्सर ग्राइंडरमध्ये व्यवस्थित ग्राइंड करून घ्यायच्यात. त्यानंतर मिरचीसाठी जो सुका मसाला लागतो हे सगळं सुका मसाला आहे. इथे धनं घेतलेलं आहे. हळकुंड आता इथं जे आहे मी इथं ठेचून घेत आहे, कारण तळताना ते बरं पडतं. त्यानंतर हे सगळे मसाले इथे मी दाखवत आहे. आता काही जण असं म्हणतात की 1 किलोचं प्रमाण सांगा, 2 किलोचं सांगा, 3 किलोचं सांगा. तर मी तुम्हाला सगळ्यात सोपी पद्धत सांगते. जेव्हा तुम्ही मिरची घ्यायला जाता आणि मिरची घ्यायला गेल्यानंतर तुम्ही त्यांना सांगायचं की तुम्हाला किती किलोचं हवं आहे, किंवा तुम्हाला तेही माहीत नसेल, तुम्ही नवीन असाल तर. आता समजा आता आमच्या घरात 4 जण आहेत आणि मी 1 वर्षासाठी चटणी करत आहे, तर त्यासाठी मी 2.5 किलो मिरची घेतलेली आहे. आणि समजा तुम्हाला हे पण कळत नसेल की कुठली मिरची घ्यावी, कलरसाठी कुठली मिरची घ्यावी, तिखटसाठी कुठली मिरची घ्यावी, ते सुद्धा तुम्ही जेव्हा मिरची घ्यायला जाता तेव्हा ते लोक सांगतात. तर ही खूप साधी सोपी पद्धत आहे. तर तुम्ही तिथं जर गेला मार्केटमध्ये तर त्यांना सांगायचं की आमच्या घरात इतके लोक आहेत आणि आम्हाला 1 वर्षासाठी चटणी करायची आहे किंवा 2 वर्षासाठी चटणी करायची आहे, आणि तुम्ही आम्हाला अशा प्रकारे मिरच्या द्या, ज्या मिरच्या तिखट आणि कलर येण्यासाठी चांगल्या आहेत. तर त्या प्रमाणात ते तुम्हाला मिरच्या पण देतील आणि त्यासोबत काय काय साहित्य लागतं ते सगळं साहित्य देखील ते तुम्हाला देतात. तर एवढं टेन्शन घ्यायची काही गरज नाही आहे की कसं करू, काय करू. सगळ्या गोष्टी सोप्या असतात. फक्त कधी काय होतं, आपल्याला त्या गोष्टी माहीत नसतात. त्यामुळं आपल्याला त्या गोष्टी काय वाटतात, खूप अवघड वाटतात. काही गोष्टी अवघड नसतात, फक्त आपल्याला माहिती नसल्यामुळं त्या गोष्टी आपल्याला अवघड वाटत असतात. तर तुम्हाला मिरची करायची असेल तर तुम्ही दुकानात जावा, त्यांना सांगा, त्यांनी तुम्हाला व्यवस्थित प्रमाणात प्रत्येक गोष्ट देतील. इथं मिरची करताना मी 2 किलो शिंकेश्वरी घेतलेली आहे आणि अर्धा किलो बेडगी घेतली आहे. बेडगी ह्यासाठी घेतलेली आहे की त्याचा कलर येण्यासाठी, आणि शिंकेश्वरी तिखटसाठी. इथे जे खोबरं आहे ते मी तळून घेतलेलं आहे आणि जे हळकुंड आहे तेही तळून घेतलेलं आहे. तर ह्या गोष्टी तळून झाल्या आहेत त्या कशा कळतात आपल्याला, जेव्हा हे तळून होतात तेव्हा त्याचा तडतड असा आवाज येतो. तर आपल्याला समजून जायचं आहे की ह्या गोष्टी आहेत ज्या आहेत त्या तळून झालेल्या आहेत आणि आपल्याला ह्या तेलामधून आता काढायच्यात. आणि हे सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते मी एका डब्यात सगळ्या मिक्स करत आहे आणि हा डबा मी जेव्हा चटणी करायची तेव्हा घेऊन जाणार आणि ह्याच डब्यात चटणी भरून परत घेऊन येणार. तर या सगळ्या गोष्टी आपल्याला तळून घ्यायच्या आहेत आणि तळून झाल्यानंतर एका डब्यात काढून घ्यायच्या आहेत. तुम्हाला जर डब्यात काढायचे नसेल तर तुम्ही प्लेटमध्ये देखील काढू शकता. आणि कसं होतं आहे, आता हे डब्बा जो आहे मी ह्यासाठी घेतला आहे की आता समजा एका प्लेटमध्ये ह्या सगळ्या गोष्टी काढायच्या, दुसऱ्या प्लेटमध्ये काढायच्या किंवा डब्यात काढायच्या, परत ह्या दुसऱ्या डब्यात त्या सगळ्या गोष्टी परत भरायच्या. त्यामुळं काय होतं, भांडे भरपूर पडतात आणि आपल्याला सगळ्या त्या गोष्टी कराव्या लागतात. लेडीजला सगळं घरातलं काम पण करा, भांडी पण धुवा, सगळ्या गोष्टी करा. तर काम कमी होण्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी मी करते. तर एका डब्यातच मी हे सगळं जे मी तळलेलं सुकं मसाले आहे, हे सगळे सुके मसाले मी एका डब्यात ह्या काढलेले आहे आणि हा डबा मी घेऊन डंकावर जाणार आहे, जिथं आपण चटणी करणार आहोत. तर त्या डंकावर आपण घेऊन जायचं हा डबा आणि चटणी झाल्यानंतर ह्याच डब्यात मी परत चटणी भरून घेऊन येणार आहे. तर हा जो डबा आहे तो माझा 6 किलोचा डबा आहे आणि ह्याच डब्यात आता मी सगळे मसाले घालत आहे आणि जसं व्हिडिओ दाखवत आहे तशा प्रकारे आपल्याला सगळे जे मसाले आहेत ते तेलात आपल्याला तळून घ्यायचे चांगल्या प्रकारे.
आता हा जो मसाला आहे हा डब्यात काढल्यानंतर हा सगळा जो मसाला आहे तो चांगल्या प्रकारे आपल्याला काय करायचं आहे, मिक्स करून घ्यायचा आहे. आणि मिक्स करून झाल्यानंतर आपल्याला हे थंड होण्यासाठी ठेवून द्यायचं आहे. त्यानंतर आता आपल्याला जायचं आहे डंकावर आणि डंकावर गेल्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी घेऊन जायच्या आहेत, जसं की कच्चा मसाला, सुका मसाला, मिरच्या आणि जाऊन इथं डंकावर द्यायचं आहे. आणि अशा प्रकारे इथं आपली जी चटणी आहे ती बनवून रेडी झालेली आहे. आणि चटणीचा कलर पण खूप छान आलेला आहे आणि चवीला पण खूप स्वादिष्ट अशी आपली चटणी झालेली आहे. तर ह्यानंतर आता एका बरणीमध्ये ज्यामध्ये हवा अजिबात जात नाही अशा बरणीमध्ये मी चटणी जी आहे भरून ठेवत आहे. आणि अशा प्रकारे आपल्याला ही आपली चटणी तयार झालेली आहे आणि ही आता वर्षभरासाठी आपली चटणी रेडी आहे.